नमस्कार मित्रांनो, आपली मुंबईची वारी ही 30 दिवसांची सिरीज सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 19वा। या सिरीजमध्ये मुंबईत आल्यावर माझ्यासोबत नेमकं काय काय घडलं याची स्टोरी मी तुम्हाला सांगतोय। तर मित्रांनो, सध्या मुंबईतले ऑफिस आणि इथलं कल्चर याबद्दल आपण बोलतोय। मी मुंबईत आल्यावर ऑफिसमध्ये गावाकडच्या टाईपचे कपडे घालून आलो होतो। पायात 200-250 रुपयांचा बूट असायचा, त्यामुळं ऑफिसमध्ये इतरांपेक्षा मी जरा वेगळाच पडायचो। पहिल्या दिवशी तर काय बोलू आणि कुणाला बोलू हेच मला कळेना। काही पोरं माझ्याच वयाचे होते, पण त्यांचे झकटाक कपडे बुटं पाहून त्यांच्याशी बोलताना मला शब्द सुचत नव्हते। पुण्या मुंबईची पोरं खतरनाक असतात, म्हणजे त्यांच्या बोलण्याची पद्धत, चालण्याची स्टाईल लय भारी असते। त्यांच्याकडे पहिल्यांदा पाहिलं की आपण पार इम्प्रेस होऊन जातो। त्यामुळेच मी कोणाला बोलायचं म्हटलं तरी हळू आवाजात बोलायचो। आपली गावरान भाषा लोकांना समजू नये म्हणून दबून दबून राहायचो। हे पुण्या मुंबईची पोरं मात्र ऑफिसात तुफान सुटायची। एखाद्या विषयावर एकदम शुद्ध भाषेत बोलायची। अरे असं, अरे तसं, अरे हे काय करतोय, अरे ते काय करतोय, अशा त्यांच्या बोलण्याच्या युनिक स्टाईलमुळे मला दम कोंडल्यासारखं व्हायचं। या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे मी जेवायला पण जाताना एक स्पेसिफिक वेळ निवडली होती। कॅन्टीनमध्ये कमीत कमी लोक असतील तेव्हाच मी जेवायला जायचो। एखाद दुसरा सहकारी भेटलाच तर त्याला हाय हॅलो करायचो, बाकी गुपचूप जेवायचो आणि बाहेर निघायचो। जेवण झालं की पुन्हा कॉम्प्युटरवरती बसून काम चालू करायचो। पण एक गोष्ट मात्र होती, मला तिथं समजून घेणारेही बरेच लोक होते। माझ्यासोबत गावाकडून आलेलेही काही पोरं होते, त्यामुळं त्यांचा एक आधार वाटायचा। माझ्यासारखेच कपडे बोलणं असलेले पोरं पाहून जरा धीर यायचा। पुढं कालांतरानं म्हणजे 1-2 महिन्यांनी याच पोरांसोबत जरा बॉन्डिंग वाढलं। नंतर मग पुण्या मुंबईच्या पोरांशीही बोलण्याचं बळ आलं। पण मित्रांनो, मुंबईच्या वारीत अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे। आता या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक मारा, शेअर मारा। टाटा, बाय बाय।